इथं सुद्धा इलेक्ट्रिसी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या ब्रँचेसचा कट ऑफ 92 वर आलाय. सो वाय नॉट टू चूज दिस ब्रँचेस देणार आहे. प्रत्येक सांगतो फॉर्म भरताना 10 वेळा विचार करा, कारण आता तुमच्या हातात जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा लोअर कट ऑफचं कॉलेज अजिबात तुमच्या लिस्टमध्ये येतं कामा नाही, कारण एका वेळी तुमच्या हातात एकच कॉलेज राहणार आहे. कॉलेज जरी तुम्ही मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच्या पुण्यातील टॉप 10 कॉलेजेसचा कट ऑफ ॲनालिसिस काय आहे ते पाहिलेलं आहे. सो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. COEP, PICT, कमिन्स, VIT यासारखे जे कॉलेजेस आहेत त्याचा कट ऑफचा जो पूर्ण क्रायटेरिया आहे तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. COEP असेल, PICT असेल, कमिन्स असेल, VIT असेल, PCCOE पिंपरी असेल, PVG असेल, DY पाटील आकुर्डी असेल, AISSM असेल, PCCOE रावेत असेल, JSPM तातवडे असेल, ह्या 10 कॉलेजेसचा CS, IT, AI, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला होता. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं की हा कट ऑफ तुम्हाला आता बेटरमेंट करताना कॅप 2ला जाताना कशा पद्धतीने उपयोगी पडणार आहे. प्रत्येक रिझर्व्ड कॅटेगरीसाठीच्या स्टुडंटला थोडाफार तुम्ही त्या ब्रँचचा कट ऑफ कमी कन्सिडर करून तुमचा ऑप्शन फॉर्म फिलअप करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना अबोव 98% आहेत त्याच विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये चान्स मिळू शकतो. नंबर 1. मुद्दा क्रमांक 2 आहे की ज्या विद्यार्थ्यांना कोर ब्रँचेस पाहिजे आहेत, जसं की इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, तर तुम्ही या ठिकाणी थोडासा कॉलम बघू शकता रेड्युस्ड पॅटर्नमध्ये. इकडं तर सगळं 99च आहे. कोणासाठी? CSसाठी. IT साठी, AI साठीचा पण तो जो स्कोर आहे 97, 98च तुम्हाला दिसत आहे 10 कॉलेजेससाठी. इथं JSPM तातवडेला 96.88 आहे IT, हो की नाही. आणि इकडच्या कॉलममध्ये तुम्हाला 95.43 वगैरे दिसत आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता, ॲनालाइज करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना 98% आहे आणि त्यांना ह्या 3 कॉलेजमध्येच प्रवेश हवा आहे, पहिल्या 3, 4, 5 कॉलेजमध्येच प्रवेश हवा आहे, त्यांना काही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. कॉम्प्रोमाइज कुठलं करायचं आहे की तुम्ही ENTC प्रेफर करू शकता मित्रांनो, कारण CS 99.78 आहे PICTचा, COEPचा तर 99.97 आहे. पण तेच जर तुम्ही ENTCला गेला तर तिथं कट ऑफ तुम्हाला थोडासा कमी दिसू शकतो. हे पहा, कमिन्सला मुलींसाठी जे कॉलेज आहे, खास मुलींसाठीचं कॉलेज आहे, 98.80 आहे, म्हणजे इथं तुम्हाला 98चा फिगर दिसतोय. त्यानंतर VITमध्ये पण ENTC कमी आहे, 98.15 आहे. सो असा अट्टहास करू नका. ज्यांचं पर्सेंटाईल 98 आहे, 98 पॉईंट समथिंग आहे, तुम्हाला जर COEP, VJTI मध्ये, PICT मध्ये जर CSIT मिळत नसेल तर तुम्ही ENTC प्रेफर करू शकता. आणि मी तेच सांगतोय की जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदाच होणार आहे. ब्रँचसाठी अट्टहास करू नका, ओके. आणि ज्यांचं पर्सेंटाईल 90 to 95 आहे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जर तुम्हाला चांगल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला कोर ब्रँचेसला म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलला प्रेफरन्स दिलेला कधीही तुमच्यासाठी प्लस पॉईंट असणार आहे. ऑलरेडी याच्या कट ऑफबद्दल मी मागील व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आता आपण जातोय कॉलेज क्रमांक 11. 11 नंबरला यावर्षीच्या कट ऑफनुसार पहिला राऊंड जो झाला आहे कॅप 1 त्याचा I2IT पण म्हणतो याला आपण. याचा कट ऑफ CSचा लागला मित्रांनो 96.75, IT आहे 96.16, त्यानंतर AI नाही आहे तिथे, ENTC 95.95 आहे. सो I2IT इज अगेन वन ऑफ द टॉप 15 कॉलेजेस अमॉंग द पुणे. पुण्यातल्या पहिल्या 15 कॉलेजेसपैकी I2IT आहे. त्यानंतर 12 नंबरचं कॉलेज आहे आपलं AISSMS IOT. याच्या अगोदर पण आपण AISSM बघितलेलं आहे मित्रांनो. हे पहा, तुम्ही इथं बघू शकता 8 नंबरला AISSM. इथं तुम्हाला सगळ्या ब्रँचेस दिसत आहेत. IT सोडून CS आहे, AI आहे, ENTC आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे. आणि पुढचा जो AISSM IOT आहे या ठिकाणी तुम्हाला CS, IT, AI, ENTC आणि इलेक्ट्रिकल एवढ्या ब्रँचेस दिसत आहेत. त्यानंतर इथं तुम्ही त्याची जर कट ऑफ बघितले तर 96.96 CS आहे, IT आहे 96.43, AI आहे 96.43, ENTC 95.84 आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ आहे IOTचा 93.84. सो ज्या विद्यार्थ्यांना CSITच पाहिजे आणि 95-96
तुमची रेंज जर समजा 95% आहे तर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की बेटरमेंटमध्ये हा ऑप्शन तुमच्या लिस्टमध्ये ठेवाच, कारण तुम्ही 95 वर आहात आणि साहजिकच जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल तर सध्याच याच्यापेक्षा कट ऑफ तुमचा कॅप 1चा कमीच असणार आहे. हा जो लिहिलेला कट ऑफ आहे मी तो कुठला आहे, ओपन कॅटेगरीचा आहे. सो तुम्ही जर SC BC बिलॉंग करताय, तुम्ही लेडीज आहात किंवा तुम्ही विजेला बिलॉंग करताय, SC ST कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे तर तुमचा कट ऑफ याच्यापेक्षा कमीच आहे. सो जर तुम्ही 95 94 93 ची रेंज असाल कॅटेगरी स्टुडंट तर हा ऑप्शन तुमचा टॉपमध्ये ठेवा, गरजेचा आहे, तो तुम्हाला मिळू शकतो कॅप 2 मध्ये. त्यानंतर DY पाटील पिंपरी 13 नंबर. आता DY पाटील आकुर्डीची रेंज कुठं ठेवली आपण पहा. DY पाटील आकुर्डीचा कट ऑफ तुम्ही बघू शकताय. CS त्याचा क्लोज झालाय 98.12 आणि IT आहे 97.84. तेच जर तुम्ही DY पाटील पिंपरीला आलात तर हे 97.40 आहे आणि हे देखील 97.07 आहे. याचा अर्थ DY पाटील आकुर्डी हे DY पाटील पिंपरीपेक्षा वरच्या रँकिंगमध्ये येतं मित्रांनो. DY पाटील आकुर्डीचा रँक आपण कितीमध्ये अरेंज केलेला आहे, DY पाटील आकुर्डी 7 नंबरला आहे कट ऑफनुसार या वर्षीच्या, तर DY पाटील पिंपरी या ठिकाणी कट ऑफनुसार ते 13 नंबरच्या रँकिंगमध्ये येत आहे. त्यानंतर DY पाटील पिंपरीचं AIची जी ब्रँचेस आहे AIDS AIML 96.69, ANTC 95.78, इलेक्ट्रिकल 94.17, मेकॅनिकल 94.19 आणि सिव्हिल आहे 90.97. आता पहा मी ह्याविषयी पण प्रत्येक वेळी बोलायला जे जे विद्यार्थी बेटरमेंट करायलेत कॅप 2 ला चाललेत, मला सांगा तुम्हाला इलेक्ट्रिकल 94.17 ला तेही टॉप 15 कॉलेजमध्ये, 13 नंबरचं कॉलेज म्हणजे 15च्या आत आहे, टॉप 15 कॉलेजेस ऑफ पुणे या ठिकाणी जर तुम्हाला इलेक्ट्रिकल मिळत असेल तर तुम्ही का बरं घेत नाही? तुम्ही 95% आहात, तुम्ही का अडून बसताय की मला CSच पाहिजे? ते टॉपच्या कॉलेजला नाही मिळणार तुम्हाला 94 95 मध्ये, त्यापेक्षा तुम्हाला इलेक्ट्रिकल मिळू शकतं. इथे मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, या पण ब्रँचेस कोअर ब्रँचेस पण एव्हरग्रीन ब्रँचेस आहेत, त्याचा सुद्धा तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये विचार करू शकता. आणि लिस्ट अपडेट करताना ह्या सगळ्या गोष्टीचा, ह्या कट ऑफचा बारकाईने विचार करा, कारण तुम्हाला जे मिळणारं कॉलेज आहे ते कॅप 2 मध्ये आत्ता मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलंच असलं पाहिजे मित्रांनो. लिस्टमध्ये चुकून जरी तुम्ही लोअर कट ऑफचं कॉलेज टाकलं तर नुकसान तुमचं आहे. मग ते बेटरमेंट कसं होईल? बेटरमेंट होणं म्हणजे आत्ता जे तुमच्या हातात कॉलेज आहे, सीट ॲक्सेप्टन्स फीस 1000 रुपये भरून मिळालेलं, त्याच्यापेक्षा भारीचं कॉलेज लिस्टमध्ये असलं पाहिजे आणि ते जर मिळालं तर तुमचं बेटरमेंट झालं, अदरवाईज तुम्ही लॉसमध्ये आहात, हो की नाही? सो स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला तो लक्षात ठेवायचा. 14 नंबरचं कॉलेज आहे MIT आळंदी 96.55 CS, IT आहे 95.93, AI आहे 95.31, ANTC 95.24, इलेक्ट्रिकल नाही आहे तिथं, मेकॅनिकल 94.89 आणि सिव्हिल आहे तिथलं 92.16. परत एकदा मी सांगतोय ओपन कॅटेगरी कट ऑफ आहेत, कॅटेगरी स्टुडंटने याच्यापेक्षा कमी कट ऑफला तुमचं क्लोजिंग रँक असणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी बघून, हे कट ऑफ पाहून तुमच्या ऑप्शन लिस्टला बनवायला सुरू करा. 6 तारखेला कॅप 1ची सीट मॅट्रिक्स येणार आहे, ज्या वॅकंट सीट आहेत त्या 7, 8, 9 हे 3 दिवस तुमचे ऑप्शन फॉर्म भरण्याचे असणार, जे की खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एका कॉलेजचा कट ऑफ सगळ्या ब्रँचेसचा व्यवस्थित बघा, व्हिडिओ पॉज करून बघा, स्क्रीनशॉट्स काढून ठेवा, कट ऑफ पाहूनच मग डिसिजन घ्या कोणते कॉलेजेस कोणत्या ब्रँचेस तुम्हाला टॉपला ठेवायचे. 15 नंबर 06156 त्याचा कोड नंबर आहे, MMCOE करवेनगर ब्रँच 95.88 CS आहे, IT आहे 95.14, AI आहे 95.13, ENTC आहे तुमचं 94.50, इलेक्ट्रिकल आहे 92.26, मेकॅनिकल आहे 33. तर तुम्ही बघा इथं सुद्धा ANTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल ह्या ब्रँचेसचा कट ऑफ 92 वर आला आहे. सो वाय नॉट टू चूज दिस ब्रँचेस? परत एकदा मी सांगतोय, ज्यांचे पर्सेंटाईल कमी आहेत 92 वाल्यांना मी परत सांगतोय, पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता मी पुढचे पण कॉलेजेस पार्ट 3 मध्ये देणार आहे. ज्या कॉलेजेसचा पुण्याच्या कट ऑफ हा 95 ते 90 आहे, त्या पण कॉलेजचा CSITचा पूर्ण कट ऑफ ॲनालिसिस मी देणार आहे पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये पुढे येणार आहे. पण तुम्ही बघू शकताय की ते Tier 2 Tier 3च्या कॉलेज लिस्टमध्ये येत आहेत. मग तुम्हाला जर समजा इलेक्ट्रिकल घेता आलं तर घ्या, ह्या कॉलेजला तुम्हाला इलेक्ट्रिकल 92 वर मिळतं, MMCOE जे की टॉप 15 मधलं कॉलेज आहे. त्यानंतर PES मॉडर्न कॉलेज आहे मित्रांनो, कट ऑफ CSचा आहे 95.53, AI आहे 94.95, ENTC 94.21, इलेक्ट्रिकल आहे 91.37, मेकॅनिकल आहे 91.53. 17 नंबरचं कॉलेज आहे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी अँड रिसर्च,
हे पुण्यामधलंच समजलं जातं, पण पुण्यापासून 50-60 किलोमीटर दूर आहे, थोडंसं कॉलेज अंतरावरती आहे. हे माहिती असलं पाहिजे लोकेशनच्या बाबतीत तुम्हाला. 95.50 CS. IT नाही आहे, AI नाही आहे, ANTC आहे तिथं 94.06. मेकॅनिकल आहे 93.16. इलेक्ट्रिकल इथं पण नाही आहे. आणि सिव्हिल आहे याचा 88.15. त्यानंतर 18 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव. 18 नंबरचं कॉलेज आहे. इथं तुम्हाला CS मिळत आहे 94.24. क्लोजिंग रँक आहे त्याचा, याच्यापेक्षा थोडंसं डाऊन चला. IT आहे 93.20. त्यानंतर इथली ENTCची ब्रँच आहे 89.55. इलेक्ट्रिकलची ब्रँच आहे 83.95. मेकॅनिकल आहे इथलं मित्रांनो, इलेक्ट्रिकल नाही आहे इथं, मेकॅनिकल आहे 83.95. आणि सिव्हिल आहे वडगावचं 76.59. 19 नंबरला आपण कॉलेज जे बघतोय कट ऑफनुसार, मॉडर्न्स वाडिया कॉलेज आहे 94.44. त्याचा CS चा कट ऑफ आहे. IT नाही आहे, AI नाही आहे. ANTC 93.39 आहे मित्रांनो. परत इलेक्ट्रिकल नाही आहे, मेकॅनिकल आहे 89.88. त्याचा कट ऑफ आहे वाडियाचा. सो हे पण कॉलेज पुण्यातल्या चांगल्या कॉलेजेसपैकी आहेच, नो डाऊट. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तुमचे ऑप्शन फॉर्म लिस्ट एडिट करताना बघा, हे पर्सेंटाईल तुम्हाला मॅच होत आहेत कॅप 2 साठी. असं नाही होणार डायरेक्टली तुम्हाला 96% कॉलेज 93-94 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला मिळत नाही. त्यामुळे हे मॅचिंग कट ऑफ हे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये पाहिजेत. चुकून जर विसरले असतील हे कॉलेजेस तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर 20 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो, भारती विद्यापीठ लवले. CS आहे 94.37. त्याचं ENTC आहे 92.51. मेकॅनिकल आहे 89.45. आणि त्याचं सिव्हिल आहे 84.38. अक्षरशः कोअर ब्रँचेसला 90च्या आत पर्सेंटाईल कट ऑफ आहे कॅप 1चाच. आणि विशेष म्हणजे टॉप 20 कॉलेजेसमध्ये हे सगळे कॉलेजेस आहेत मित्रांनो. I2 IT, AISSM IOT, DY पाटील पिंपरी, MIT आळंदी, MMCV, करवईनगर, PS मॉडर्न, अवसारी, सिंहगड, मॉडर्न्स वाडिया आणि भारती विद्यापीठ लवले. सो हे आहेत पुण्यातले टॉप 20 कॉलेजेसच्या लिस्टमधले कॉलेज आणि त्यांचा कॅप 1चा कट ऑफ. सो आय होप या गोष्टीची माहिती, कट ऑफ ॲनालिसिस तुम्हाला उद्या परवा फॉर्म भरताना नक्की फायदा करून देणार आहे. मी परत सांगतो, फॉर्म भरताना 10 वेळा विचार करा, कारण आता तुमच्या हातात जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा लोअर कट ऑफचं कॉलेज अजिबात तुमच्या लिस्टमध्ये येता कामा नये. कारण एका वेळी तुमच्या हातात एकच कॉलेज राहणार आहे. हे कॉलेज जरी तुम्ही रिझर्व केलं असेल, सीट ॲक्सेप्टन्स फीस भरली असेल, तरी पण तुम्ही जर चुकून तुमच्या लोअर कट ऑफचं कॉलेज लिस्टमध्ये आणलं तर तुमचं हे निघून जाईल जे मिळालं आहे ते, आणि ते नवीन जे की कमी कट ऑफ किंवा थोडीशी क्वालिटी डाऊन असलेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये येऊ शकतं. तसं होऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओज व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट्स ठेवा, पर्सेंटाईल कट ऑफ तुमचे जे पण मॅच होत आहेत त्याच्यानुसार लिस्टमध्ये कॉलेज ॲड करा.